निवडणुकीसाठी रात्री 10 वाजेपर्यंत आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराचा तुम्ही कालावधी ठेवला आणि सकाळी 7 ला मतदान जो ब्रीदिंग पिरियड होता त्यावरही आक्षेप नाही. ब्रीदिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये कारण की या ज्या आम्ही निवडणुका घेतो या ज्या संबंधित जे कायदे आहेत संबंधित अधिनियम आणि कायदे नियम आहेत त्याप्रमाणे घेतो. आता नगर परिषदच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऍक्च्युअली प्रचार जो आहे प्रचार आदल्या दिवशीपर्यंत तो करता येतो. म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही पण आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महानगरपालिका अधिनियम आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्यामध्ये मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर हा प्रचार संपला पाहिजे. 48 तास अगोदर. त्याप्रमाणे प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ती प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू होते. आज के दिन में 29 कॉर्पोरेशन का फाइनल वोटिंग लिस्ट पब्लिश होने वाला था. अगर इसके बाद भी डुप्लीकेट वोटर्स या एक वोट से दूसरे वोट में वोटर्स पाए जाते हैं तो वो प्रोसेस होगा क्या, वो करेक्शन होता रहेगा? नहीं देखो इसमें आज एक्चुअली फाइनल वोटर लिस्ट भी हो गई तो भी मतदान केंद्र की जो लिस्ट है मतदान केंद्र की लिस्ट है 20 दिसंबर को ये मतदान केंद्र की लिस्ट उसमें फाइनल होंगी और उसके बाद में यानी मतदान केंद्र वाइज जो वोटर लिस्ट है वो 27 दिसंबर को होंगी. 27 उसकी डेट 27 दिसंबर है. तो ये जो दुबार मतदार एक्चुअली उसमें अगर दुबार मतदार नहीं है तो उसका जो डबल स्टार जो है तो डबल स्टार निकालने की जो प्रक्रिया हम 27 दिसंबर तक कर सकते हैं. 27 दिसंबर और 27 दिसंबर के बाद भी अगर दुबार मतदार अगर कुछ हमें दिखाई दिए कि जो दुबार नहीं है तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर के पास जो इलेक्ट्रोल रोल जाएगा उसको मार्क कॉपी ऑफ इलेक्ट्रोल रोल है हम उसमें रिकॉर्ड करेंगे. अचानक नोटिफिकेशन काढण्याचे जे आहेत ती नगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली. खास करून डमी उमेदवाराच्या संदर्भात एकच सूचक असताना आणि तुम्ही कॉलम एकचाच दिलेला असताना अचानक तुम्ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी छाननी आहे त्या दिवशी सांगता की तुम्ही 5 सूचक पाहिजे. ते अचानक जे नोटिफिकेशन इथे आहे ती यावेळी खंडित होणार आहे का आणि अचानक नोटिफिकेशन काढणे या संदर्भात राजकीय पक्षांसोबत बैठक झाली आणि जे काही आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेले होते क्लॅरिफिकेशन ऍक्च्युली राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी ज्याप्रमाणे आमच्याकडे रिप्रेझेंटेशन केलेलं होतं त्या रिप्रेझेंटेशन अनुसार आम्ही आमचं जे इन्फरन्स आहे त्या इन्फरन्स प्रमाणे आम्ही मार्गदर्शन केलं होतं. या निवडणुकांमध्ये विशेषतः डमी उमेदवारांच्या बाबतीत किंवा आपण ज्याला पर्यायी उमेदवार राजकीय पक्षांशी 2 दिवसाआधीच बैठक झालेली आहे. त्यांना जी रूल्स आहे ते रूल्स आम्ही समजून सांगितलंय. त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही या संदर्भात डेव्हिएशन करणार नाही.